श्री मराठी मध्ये आपले स्वागत आहे। हनुमानजींची अप्रतिम शौर्यगाथा। राम रावण युद्धाच्या वेळी जेव्हा रावणाने पाहिले की आपला पराभव निश्चित आहे, तेव्हा त्याने आपल्या 60,000 अमर राक्षसांना बोलावले आणि त्यांना युद्धभूमीवर पाठवण्याची आज्ञा दिली। हे असे होते ज्यांना मृत्यूही खाऊ शकत नव्हता। विभीषणाच्या हेरांकडून बातमी मिळाल्यावर श्रीराम चिंतेत पडले की किती दिवस आपण त्यांच्याशी लढणार, सीतेचा उद्धार आणि विभीषणाचा राज्याभिषेक कसा होणार, कारण युद्ध संपवणे अशक्य आहे। श्रीरामाच्या या अवस्थेमुळे वानर समूहास कपिराज सुग्रीव अस्वस्थ झाले की पुढे काय होणार। आपण अनंतकाळ लढू शकतो पण विजयश्री निवडू शकत नाही। वरील दोन्ही कामे अशक्य आहेत। अंजनानंदन हनुमानजी वानरांच्या टोळीसह आले आणि श्रीरामांना काळजीत पडलेले पाहून म्हणाले, प्रभू काय आहे। विभीषणजींनी श्रीरामाच्या मदतीने संपूर्ण कथा सांगितली। आता विजय अशक्य आहे। पवनचा मुलगा म्हणाला, हनुमान हे अशक्य गोष्टीला शक्य आणि अशक्याला शक्य करण्याचे नाव आहे। परमेश्वरा, मला फक्त परवानगी द्या, मी एकटा जाऊन रावणाच्या अमर सैन्याचा नाश करीन। हनुमान कसा, ते अमर आहे। प्रभू, त्याची काळजी करू नका, सेवकावर विश्वास ठेवा। दुसरीकडे निघताना रावणाने राक्षसांना सांगितले होते की हनुमान नावाचे वानर आहे, त्याची काळजी घ्या। हनुमानजींना रणांगणात एकटे पाहून राक्षसांनी विचारले, तुम्ही कोण आहात। आम्हाला एकटे रणांगणावर गेलेले पाहून तुम्हाला भीती वाटत नाही का। मारुतीत येताना माझ्यासमोर निर्भयपणे उभ्या असलेल्या तुम्हा लोकांना राक्षस राजा रावणाने काही संकेत का दिला नाही। तो पराक्रमी हनुमान आहे हे रात्रीच्या घुबडांना समजायला वेळ लागला नाही। तर काय, आम्ही अमर आहोत, ते आमचे काय नुकसान करू शकतात। घनघोर युद्ध सुरू झाले। पवनपुत्राच्या प्रहारामुळे रणांगणात राक्षसांचा संहार होऊ लागला। फक्त 1/4 सैन्य उरले असताना मागून आवाज आला, हनुमान, आम्ही अमर आहोत, आम्हाला जिंकणे अशक्य आहे। म्हणून लंकेहून तुझ्या सद्गुरुसमवेत परत जा, हेच तुम्हा सर्वांचे कल्याण। अंजनेय म्हणाला, मी नक्की परत येईन, पण तुझ्या विनंतीवरून नाही, पण तुमच्या इच्छेनुसार। होय, तुम्ही सर्वांनी मिळून हल्ला करा, मग माझी ताकद पाहून जा आणि रावणाला सांगा। राक्षसांना हनुमानजींवर एकत्रितपणे हल्ला करायचा होताच पवनपुत्राने त्या सर्वांना आपल्या शेपटीत गुंडाळून आकाशात फेकले। ते सर्व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या वर गेले। सोडत आहेत, चला जाऊ आणि कोरडी गाणी गाऊ। गोस्वामी तुलसीदास। त्याचे शरीर सुकून गेले आणि ते अमर असल्यामुळे ते मरू शकत नव्हते, त्यामुळे तो आजही रावणाला शिव्या देत जगत आहे आणि दुःखामुळे त्याच्या अमरत्वाला शाप देत आहे। इकडे हनुमानजी आले आणि त्यांनी प्रभूच्या चरणी मस्तक टेकवले। श्रीराम म्हणाले, काय झाले हनुमान। प्रभू, मी त्यांना वर पाठवत आहे आणि परत येत आहे। राघव, पण तो अमर हनुमान होता। होय स्वामी, म्हणूनच मी त्यांना जिवंत वर पाठवले आहे। आता ते कधीच खाली येऊ शकत नाहीत। आता कृपया रावणाला लवकरात लवकर वर पाठवा, म्हणजे माता जानकी तुम्हाला भेटू शकतील आणि महाराज विभीषण सिंहासनावर बसू शकतील। परमेश्वराने पवनपुत्राला उचलून मिठी मारली। अखंड भक्तीचे वरदान मिळून ते धन्य झाले। श्रीराम त्यांचे ऋणी झाले आणि म्हणाले, हनुमानजी, तुम्ही माझ्यावर केलेले उपकार माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवात क्षीण व्हावे आणि मी त्याची परतफेड करू शकणार नाही, कारण उपकाराची परतफेड केवळ संकटकाळातच होते। बेटा, तुझ्यावर कधीही संकटे येऊ नयेत। अंजनेय धन्य आहे। हनुमानजींच्या शौर्याप्रमाणेच अनादी राजा इंद्र, महाराज कुबेर आणि भगवान विष्णू यांचे शौर्य देखील ऐकले नव्हते, हे श्री रामाचे विधान आहे। न कलस्य न शक्रस्य न विष्णुर्वित्तपस्य कर्मणी तानी श्रूयन्ते, म्हणजे युद्ध हनुमता।
मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि तुमचे जीवन आनंदी आणि सोपे होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.